मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सिंधू म्हणते तुझ्या पापाचा घडा भरलाय मधू. त्यावेळी मधू म्हणते म्हणजे? तेव्हा सिंधू आता रागातच म्हणते तू केलेला हा खेळ मी माझ्या पद्धतीने संपवलाय मधू. कारण आज तुझ्या पापाचा घडा भरलाय मधू. कारण तू आज जे काही बोलली आहेस ना ते सगळं काही अगदी लाईव्ह टेलिकास्ट झालंय. हे ऐकताच आता मधूच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता ती रागातच विचारते काही पण काय बोलतेस तू सिंधू? मग आता सिंधू म्हणते जे खरं आहे ना मधू तेच मी बोलतीये. त्याच वेळी आता सिंधू म्हणते तुला बघायचंय का खरंच? वर बघ बरं जरा आणि जरा हसतच बघ म्हणजे तुला समजेल. तेव्हा मधू आता वर आकाशाकडे पाहते तर तेथे आता ड्रोन फिरत असतो आणि सगळं काही शूट करून घेत असतो आणि लाईव्ह टेलिकास्ट दिसत असतं. त्यामुळे आता मधू खूपच घाबरते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता मामा देखील पाहतो आणि अगदी घाबरूनच जातो. त्याला काय करावं सुचत नाही. कारण सगळं काही लाईव्ह टेलिकास्ट होत असतं. मधू जे काही बोलती ते रेकॉर्डिंग होत असतं. तेव्हा मधूजवळ अगदी तो ड्रोन येत असतो. तेव्हा मधू त्याला पकडण्याचा प्रयत्न करते तर तो लगेच असा वर जातो. त्याच वेळी आता सर्वजण तिच्यावर हसतात. आता सर्वांना सिंधूचा खूप अभिमान वाटत असतो कारण सिंधूने करून दाखवलेलं असतं. काही वेळातच आता सिंधू ही पुढे येते आणि लगेच मधूला म्हणते हा प्लॅन सक्सेस करण्यासाठी माझ्या राघवने मला मदत केली हा. त्यानंतर आता राघव मनात विचार करतो अजून फक्त 3 मिनिट सिंधू. कारण फक्त 3 मिनिटे हिला असंच बोलण्यामध्ये गुंतून ठेवायचंय आपल्याला असं म्हणून राघव घड्याळात पाहतो. त्याचवेळी दुसरीकडे कमिशनर साहेब आणि त्यांचे सहकारी हे आता राघवकडे येत असतात. मग आता लोकेशन तर हेच दाखवते पण तू राईड घे रे जरा असं हवालदाराला सांगत कमिशनर साहेब राघवकडे जायला निघतात. तर इकडे आता मधू म्हणते वा काय गेम खेळलीस ग सिंधू तू. म्हणजे तुझा प्लॅन तर छान होता अगदी मस्त होता हा प्लॅन. पण तू यामध्ये एक गोष्ट विसरलीस. अगं सिंधू मी मधू आहे मधू. कारण एवढ्या सहजासहजी तुझा प्लॅन मी कधीही सक्सेस होऊ देणारच नाही. कारण जे सुख मला मिळालं नाही ना ते सुख मी तुलाही मिळू देणारच नाही. तेव्हा सिंधू आता बरोबर एक आयडिया करते आणि मधूला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवत लगेच तिच्या हातातून गन ओढते. तेव्हा राघव जोरातच ओरडतो सिंधू. मग आता सिंधू आणि मधूमध्ये खूप झटापट सुरू होते. त्याचवेळी एक गुंडाकडून आता गन ओढून घेत राघव हा म्हणतो की तू सिंधू स्वतःला जप. त्यावेळी सोड सोड असं म्हणून आता लगेच मधू ही विरोध करू लागते. त्याचवेळी श्रीकांत मामा असतो तो लगेच सिंधूवर गन रोखतो. तेव्हा हे बरोबर आता राजश्री पाहते आणि खूप घाबरते. लगेच चलाकीने ती आता वकील साहेबांसमोर म्हणजे श्रीकांतसमोर हात जोडत म्हणते हे पहा वकील साहेब मला माफ करा परंतु मी तुम्हाला आत्ता काय सांगते ते ऐका. जशी मधू मला आहे ना तशी सिंधू आहे. दोघीही एकसारख्या आहेत. मी हवं तर पाया पडते पण माझ्या सिंधूला काही करू नका हा. म्हणून ती पाया पडण्याचं नाटक करत आता त्याच्या हातातील गनला जोरात धक्का देते. ती खाली पाडते आणि मग रुक्मिणी लगेच चलाकीने ती गन हातात घेते आणि श्रीकांतवरच रोखते. आता इथे सर्व श्रीकांतचा डावच फसतो. इकडे सिंधू आणि मधूमध्ये ही गन घेण्यावरून खूपच झटापट सुरू होते. त्यावेळी सर्वजण घाबरलेली असतात. मग त्यानंतर श्रीकांत हा रुक्मिणीवर ओरडतो आणि म्हणतो मी तुम्हाला शेवटचं सांगतोय हा ही गन अगोदर माझ्याकडे द्यायची. मग आता रुक्मिणी त्याच रोखात म्हणते एकदम गप्प बसायचं नाही तर अशी गोळी झाडेन ना हे सुद्धा मागू देणार नाही त्यामुळे गप्प बसायचं. इकडे राघव सुद्धा आता त्या गुंडांना चांगलाच चोप देत असतो. त्याच वेळी आता पोलिसांची गाडी तेथे येते. त्या लगेच कमिशनर साहेब आणि त्यांचे सहकारी गाडीतून खाली उतरतात आणि समोर पाहतात तर सर्व रत्नपारखेंनी श्रीकांत मामा त्याचबरोबर मधू आणि त्या गुंडांना चांगलंच रोखून धरलेलं असतं. आता ते कमिशनर साहेब हे सगळ्यांकडे पाहतात की रत्नपारखेंनी किती हुशारी केली. हुशारीने हा सगळा मधूचा गेम पालटवला आहे. म्हणूनच ते आता खूप आनंदाने त्यांच्याकडे पाहत असतात आणि हवेत गोळीबार करतात. तेव्हा घ्या रे या मधूला पकडा असं कमिशनर साहेब म्हणतात. मधूला आता फायनली पोलीस हे घेऊन जातात. गुंडांना सुद्धा आणि श्रीकांत व सर्व रत्नपारखी फायनली जिंकलेले असतात. मग आता वेल्डन सिंधू असं आता कमिशनर साहेब हे तिचं कौतुक करत तिला म्हणतात. तेव्हा सिंधू थँक्यू असं म्हणते. ते खास करून आता राघवचं सुद्धा कौतुक करतात. त्याच्या हुशारीचं सुद्धा कौतुक
कौतुक करतात. मग आता मधूला पोलीस हे घेऊन गेल्यामुळे रत्न पार्किंगमध्ये एक वेगळाच आनंद असतो. त्यानंतर मामा आता तेथेच उभा असतो. तेव्हा कमिशनर साहेब त्याच्याकडे जात म्हणतात, चला श्रीकांत साहेब, कारण तुम्ही आतापर्यंत कोर्टातील सर्व केसेस जिंकला आहात ना. पुढे आता कमिशनर साहेब हे श्रीकांतला म्हणतात, चला आता जेलची हवा खा. सिंधू आणि राघवला ज्या गोष्टीची भीती असते, म्हणजे आपल्या कुटुंबावर असणारं, आपल्या मुलांवर आणि आपल्यावरही असणारं संकट, ते म्हणजे मधू. आता मधूचा काटा कायमचा पोलिसांनी काढलेला असतो आणि तिला आता जेलमध्ये ते घेऊन गेलेले असतात आणि तिला साथ देणाऱ्या मामाला सुद्धा आता कमिशनर साहेब हे घेऊन गेलेले असतात. त्यामुळे रत्नपारखी कुटुंबावरचं संकट आता टळलेलं असतं. तेव्हा आता राजश्री विचारते, काय गं सिंधू बाळा, तू बरी आहेस ना? मग आता ती म्हणते, हो आई मी बरी आहे. तेव्हा किती निर्लज्ज आहे ही मधू, असं आता रुक्मिणी म्हणते. त्यावेळी आता कधी काळी तुम्ही तिला खूप जीव लावला होता, अगदी लेकीसारखा, असं ऋतुजा रुक्मिणीला म्हणते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, हो ना, शेवटी मला त्याचाच पश्चाताप होतोय. पण मधू पकडली गेली ना, ते एक बरंच झालं. तिला आता अद्दल घडणार, आयुष्यभर जेलमध्येच ती राहणार. आता आपल्या घरावरचं विघ्न टळलेलं आहे. मग आता राघव म्हणतो, सिंधू हे तुझं यश आहे खरं तर. मग आता ती म्हणते की असं का बोलताय तुम्ही राघव? अहो, तुम्ही मला मदत केली नसती तर हे शक्यच झालं नसतं. हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे झालंय. पण आता कोणालाच टेन्शन घेण्याची गरज नाहीये, कारण ती मधू आता पकडली गेली आहे. असं म्हटल्याबरोबरच घरातील सर्वजण आता खुश होतात आणि आपल्या लाडक्या सिंधूकडे पाहू लागतात, कारण सिंधूनेच ही कमाल आता केलेली असते. मधूला पकडणं एवढंही शक्य नव्हतं आणि पोलिसांना थांगपत्ता सुद्धा लागलेला नव्हता की मधू जिवंत आहे. परंतु सिंधूने बरोबर आयडिया करून आता मधूला शेवटी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि तिला साथ देणाऱ्या मामाचीही चांगलीच उचलबांगडी करून त्यालाही जेलमध्ये टाकलेलं असतं. म्हणूनच सिंधूचा सर्वांना अभिमान वाटतो. इकडे घरातील सर्वजण अगोदरच घरी आलेले असतात. सिंधू आणि राघव मागे असतात. तेव्हा आता राघव सिंधूला म्हणतो, देवाची कृपा होती म्हणून आपलं घर या संकटातून तरलं. मग आता सिंधू म्हणते, हो देवाची कृपा होतीच, परंतु घरच्यांनी सुद्धा आपल्याला साथ दिली म्हणून हे सगळं काही अगदी व्यवस्थित झालं. त्याच वेळी आता ते दोघेही घरात येणार असतात. मग तेवढ्यातच थांबा असा राजश्रीचा आवाज त्यांना येतो. ते दोघेही आता घाबरतात, थबकतात, दारातच उभे राहतात. मग आता काय झालं असं सिंधू विचारते. रुक्मिणी आणि राजश्री या दोघीही आता लगेच पुढे येतात आणि असे घाबरलात का असं विचारतात. सिंधू म्हणते, तुम्ही तर जोरात म्हणालात ना की थांबा म्हणून, आणि आम्हाला असं अचानक टेन्शनच आलं ना. काही झालंय का सांगा ना, मला खूप टेन्शन आलंय, आता सांगा बरं पटकन. मग आता रुक्मिणी हसते आणि राजश्री सुद्धा. मग राजश्री म्हणते की काही नाही ग सिंधू, तुम्हा दोघांचं मला औक्षण करायचंय आणि म्हणूनच मी तुम्हाला थांबवलंय, कारण एवढी मोठी कामगिरी तुम्ही फत्ते करून आला आहात. तुमचं जंगी स्वागत करायला नको का? अगं राजश्री, औक्षणाचं ताट कुठे आहे असं आता राजश्री विचारते. तेव्हा ऋतुजा आता पटकन औक्षणाचं ताट घेऊन येते. मग खूपच प्रेमाने आता राजश्री ही राघवचं औक्षण करते आणि सिंधूचं देखील. आता आपल्या मुलांनी एवढी मोठी कामगिरी केली, आपल्या घरातील सर्वात मोठ्या शत्रूला पोलिसांच्या हवाली केलं, हे पाहून आता राजश्री, त्याचबरोबर रुक्मिणी आणि ऋतुजाला खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा या घरात या असं आता राजश्री म्हणते. औक्षण झाल्यानंतर आता सिंधू आणि राघव दोघेही घरात येतात. राजश्री म्हणते, पूर्वी जेव्हा आपली घरातील मोठी माणसं युद्धावर जायची, हा घरातील स्त्रियांना खरंच वहिनी खूप टेन्शन यायचं ना, मला अजूनही आठवतोय. रुक्मिणी म्हणते, हो बरोबर आहे, तुझं खरं आहे, परंतु पूर्वी ना युद्धातही नियम पाळले जायचे, परंतु आजकाल हे युद्ध खूप कठीण झालंय, तरीही आपले जवान त्या भारताच्या सुरक्षिततेसाठी अगदी दिवस रात्र लढतायत आणि म्हणून आपण इथे सुखाने जगतो. राघव म्हणतो, हो बरोबर आहे काकू तुझं, ते लोक तेथे जे करतात ना, म्हणून आपण इथे सुखाने तरी जगतो. तेव्हा राजश्री म्हणते, बरोबर आहे बाळा तुझं, कारण आपल्या देशासाठी जे लढले आणि जे आत्ता लढतायत ना, मला खरंच त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. तेव्हा ऋतुजा म्हणते, हो वहिनी तुम्ही खरं बोलताय. त्याचवेळी राजश्री म्हणते, सिंधू थँक्यू, आज तुझ्यामुळे माझ्या घरावरचं संकट टळलं. तेव्हा सिंधू म्हणते, माझ्यामुळे नाही आई, आपल्यामुळे टळलंय. तेव्हा राजश्री हसते आणि म्हणते, सॉरी अगं बाळा, माझं चुकलंच हा. तेव्हा सिंधू म्हणते की
आई, मी जे काही केलं ना ते फक्त आपल्या घरासाठी केलं. तुम्ही सर्वजण माझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे होतात आणि म्हणूनच हे सगळं शक्य झालं. नाहीतर एकटीने हे करणं पॉसिबल नव्हतं. तेव्हा आता राघव म्हणतो की मी खरंच खूप थँकफुल आहे, कारण यांच्यासारखी आपली सगळी माणसं आपल्या आयुष्यात आहेत, कारण यांच्यामुळे खरंच आपण नाही आहोत असं म्हणून राघव घरातील सर्व मोठ्यांना ते क्रेडिट देत असतो. तेव्हा आता रुक्मिणी म्हणते मी फटके देईना सगळ्यांना, घरच्यांचे असे आभार मानायचे नसतात, त्यांना असं प्रेमाने जवळ घ्यायचं असतं. असं म्हणून रुक्मिणी आता सिंधूला जवळ घेत अगदी तिला किसच करते. त्यानंतर आता आई बाबा असं म्हणत आता विनू आणि सावी हे दोघेही तेथे येतात. रेश्मा त्यांना घेऊन आलेली असते. त्याच वेळी आता त्या चौघांचे फोटो लगेच रेश्मा पटापट क्लिक करते आणि मग त्या चौघांकडे पाहतच राहते, कारण राघवची फॅमिली आता कंप्लीट झालेली असते. मग आता राघव हा आपल्या लेकरांना जवळ घेतो आणि त्यांचं गोड असं कौतुक करतो. त्यावेळी आता सिंधूसुद्धा लेकरांना जवळ घेते. मुलं घरी आली म्हणून घरातील आनंद आता द्विगुणित झालेला असतो. त्याच वेळी आता अशीच गोड फॅमिली कायम आयुष्यभर एकत्र राहू देत असं आता रुक्मिणी म्हणते. आणि तुम्ही सगळेजण एकत्र खूप छान दिसतायत असंही म्हणते. तेव्हा रेश्मा म्हणते की मी तुमच्या चौघांचा ना खूप छान असा फोटो क्लिक केलाय, मी तुम्हाला नंतर दाखवते हा. तेव्हा सिंधू म्हणते हो चालेल. रुक्मिणी म्हणते अरे वा रेश्मा, तू तर छान काम केलंस. त्यानंतर आता राघवने विनूच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. तेव्हा सावी पाहते तर राघवच्या हाताला थोडी जखम असते. मग आता ती लगेच विचारते बाबा हो थांबा जरा, तुमच्या हाताला लागलंय जरा, ते खूप दुखतंय का हो? तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे अगदी कौतुकाने पाहतात की किती हिला बाबांची काळजी, राघवची काळजी. मग आता राघव म्हणतो बाळा मी पोलीस ऑफिसर आहे, असं थोडं रफ आणि टफ राहायलाच लागतं. अशा गोष्टीचा एवढा बाऊ करायचा नसतो, कारण मी जनतेची सेवा करतो. सिंधूला सुद्धा जरा लागलेलं असतं, कारण मधुने चाकूचा वार तिच्या हातावर केलेला असतो. मग आता सावी म्हणते आई तुझं पण खूप दुखतंय का गं, मी तुला बँडेज करून देऊ का? मग आता विनू म्हणतो की अगं सावी विचारतेस काय नुसती, जा की पटकन तो फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये. तेव्हा आता सर्वजण त्याच्यावर हसतात, कारण एवढा एवढा असूनही तो किती बोलतो, त्याला किती समजतं याचंच सर्वांना कौतुक वाटत असतं. मग आता त्यानंतर रुक्मिणी म्हणते बाळांनो तुझे आईबाबा थकून आले आहेत ना, त्यांना जरा फ्रेश होऊ द्यात आणि मग जे करायचं ना, ज्या पट्ट्या लावायच्यात ना त्या पट्ट्या लावा. तेव्हा ठीक आहे असं ते दोघेही म्हणतात. मग आता सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. सर्वजण अगदी फ्रेश होतात. सिंधू राघव रूममध्ये बसलेले असताना विनू आता लगेच सिंधूला म्हणत असतो की आई मी तुला पट्टी लावणार हा. मग आता सिंधू म्हणते हो चालेल ना बाळा. तेव्हा आता सिंधूचा हात हातात घेत असताना विनूकडून थोडी जखमेला धक्का लागतो, त्यामुळे सिंधू ओरडते. तेव्हा आता विनू म्हणतो की आई अगं काय लहान मुलासारखी करतेस. तेव्हा सर्वजण त्याच्यावर हसतात. तर सावी आता राघवच्या जखमेवर मलम लावत असते. तेव्हा सर्वजण कौतुकाने त्या दोघांकडे पाहत असतात. मग त्यानंतर विनू म्हणतो आई अगं तुझी ही जखम आहे ना ती उद्यापर्यंत बरी होईल हा. सिंधू म्हणते हो असं आहे का? मग रुक्मिणी म्हणते अरे वा, कारण हा डॉक्टरचा मुलगा शोभतोय हा. तेव्हा सर्वजण हसतात. तेव्हा रेश्मा म्हणते विनू तू ना मोठा झाल्यानंतर डॉक्टर होतो म्हणतो. ऑफकोर्स मी होणारच आहे डॉक्टर, माझ्या आईसारखा डॉक्टर होणार. तेव्हा सावी आता कौतुकाने म्हणते आणि मी बाबांसारखी IPS ऑफिसर होणार. तेव्हा आता सर्वांना त्या दोघांचं खूप कौतुक वाटतं, एवढ्या लहानपणी आईवडिलांचा ते छान असा आदर्श घेत आहेत म्हणून. मग आता ऋतुजा म्हणते अच्छा तुमच्या दोघांचं अगोदरपासून ठरलंय का? राजश्री म्हणते अगं कधीपासूनच ठरलंय त्या दोघांचं. त्यानंतर विनू विचारतो काय हो बाबा तुमची खूप मोठी फाईट झाली का? मग आता राघव काही सांगणार. त्याच वेळी सिंधू त्याला इशारा करून सांगते काही सांगायचं नाही हा मुलांना, म्हणूनच तो आता गप्प बसतो. तेव्हा सिंधू म्हणते काही नाही रे बाळांनो, खूप छोटी फाईट झाली, एवढी मोठी नाही. मग आता सावी म्हणते अरे विनू आपले बाबा खूप मोठे शूर आणि डॅशिंग पोलीस ऑफिसर आहेत. तेव्हा राघव म्हणतो की मी अजिबात कुणाला घाबरत नाही. तेव्हा सावी कौतुकानेच म्हणते बाबा तुम्ही गुंडांना एक फाईट मारली आणि लगेच ते असे उडून पडले बरोबर ना. मग आता सर्वजण हसतात.
त्याचवेळी आता सावी म्हणते, बाबा मी सुद्धा तुमच्यासारखी मोठी होणार आणि IPS ऑफिसर झाल्यानंतर गुंडांबरोबर अशी फाईट करणार. तेव्हा सर्वजण तिच्यावर हसतात. त्यावेळी राघव तिचं कौतुक करत दॅट्स लाईक माय गर्ल असं म्हणतो. मग आता विनू म्हणतो, आणि सावी ऐक ना, अगं तुला फाईटमध्ये अशी जखम झाली ना तर मी तुला बरं करेन. तेव्हा सावी विचारते, खरं की काय? मग आता विनू म्हणतो, हो तू माझी लहान बहीण आहे ना, म्हटल्यावर तुला प्रोटेक्ट करणं माझं कामच आहे. त्यानंतर आता राजश्री म्हणते, सिंधू माझ्याबरोबर येतेस का गं बाळा? तेव्हा ती म्हणते, कुठे? मग आता चल ना मी तुला सांगते असं म्हणून राजश्री तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येते. सिंधू सारखीच विचारते, काय झालं आई सांगा ना. मग आता देवघराजवळ घेऊन जात राजश्री तिला विचारते, हा दिवा दिसतोय ना तुला? तेव्हा ती म्हणते, हो. मग आता राजश्री म्हणते, हा दिवा आहे ना तो फक्त तुझ्यामुळे या घरामध्ये देवासमोर तेवतोय. मग आता राजश्री म्हणते, सिंधू तुला एक सांगू का गं मनातलं? अगं मला कळतच नाही तुझे आभार कसे मानू मी. त्यावेळी सिंधू आता विचारात पडते आणि म्हणते, आई तुम्ही असं का बोलताय? अहो आत्ता आपण त्याबद्दलच बोललो आणि पुन्हा तुम्ही त्याबद्दलच बोलताय. मग आता राजश्री हसते आणि म्हणते, माहिती आहे ग बाळा मला, परंतु माझं मन आहे ना ते आईचं मन आहे. आपल्या मुलांवरचं संकट टळल्यावर एका आईच्या मनाला किती शांती मिळते हे तू जाणूच शकते ना. तेव्हा सिंधू म्हणते, हो मला माहिती आहे, परंतु तुम्ही मला मुलगी मानता ना. मग राजश्री म्हणते, काही शंका आहे का? तेव्हा सिंधू म्हणते, एवढे दिवस शंका नव्हती, परंतु आता शंका येतीये, कारण तुम्ही माझे आभार मानता ना म्हणून. तेव्हा सिंधू आता इमोशनल होत म्हणते, आई तुम्ही असं का करताय? अहो लग्न होऊन जेव्हा मी या घरात आले ना तेव्हा फक्त आणि फक्त तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि तुम्ही मला तेव्हा जर सपोर्ट केला नसता तर आज मी जिथे आहे ना तिथेही नसते. त्यानंतर ती अगदी इमोशनल होते आणि म्हणते, खरं सांगू काय, तेव्हाच मी ठरवलं होतं की या घरातील कुणाच्याही प्रेमात पडायचं नाही आणि कुणातही कधीच मन गुंतवायचं सुद्धा नाही. पण आज परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. राजश्री म्हणते, पण आज या घरातील प्रत्येकामध्ये तुझं मन गुंतलंय आणि तुझ्यामध्ये सुद्धा सर्वांचं मन गुंतलंय, बरोबर ना? अगं आज तू आम्हा सर्वांसाठी सर्वस्व आहे. तेव्हा राजश्री आता इमोशनल होते आणि सिंधूने काय काय केलं हे तिला सांगत असते. तू जेव्हा लग्न करून आलीस ना या घरात तेव्हापासून तू खूप काही केलं या घरासाठी आणि तो प्रवास खरंच खूप छान होता सिंधू. तुला आठवत असेल की तू काय काय केलं, की ती सर्वांची मनं जपली आहे, त्याचबरोबर अन्यायाविरोधात लढली आहेस आणि आज हे जे अगदी सुंदर घर उभं आहे ना ते फक्त तुझ्यामुळे. आम्ही सुखी आणि समाधानी आयुष्य जगतोय ना सिंधू, ते फक्त तुझ्यामुळे बाळा असं म्हणून राजश्री सिंधूचं कौतुक करताना अजिबात थकत नसते. तेव्हा आता सिंधूला ते क्षण सगळे आठवू लागतात. जेव्हा मी रत्न पारखींच्या घरी लग्न करून आले तेव्हा मधूचा खरंच खूप जळफळाट झाला होता आणि एके दिवशी मेहंदी काढायची होती तेव्हा मी नकार देत होते. मग नंतर राजश्री समोर मी जेव्हा गेले तेव्हा त्यांना म्हटलं मी की जर मी मेहंदी काढली नाही माझ्या राघवला जर काही झालं तर मग. तेव्हा नवऱ्यावरचं प्रेम जास्तच उतू चालले असं राजश्री हसतच म्हणते. त्यानंतर तिला दुसरी आठवण होते की श्रावणामधल्या पूजेमध्ये राघव आणि मी बसले होते. मधू आमच्या पाठीमागे होती आणि मी तिच्याबद्दल खूप छान असा विचार करायची, परंतु मधूने नेहमीच माझ्याबद्दल वाईट विचार केला आणि त्या श्रावणाच्या पूजेसाठी आम्ही दोघेही एकत्र अगदी प्रेमाने बसलो होतो. त्यानंतर जेव्हा मी बाहेरगावी गेले होते तेव्हा घरातील सर्वांसाठी गिफ्ट्स आणली होती. मग राजश्री विचारते, तू सर्वांसाठी गिफ्ट्स आणली, मग माझ्या मुलासाठी आणलं की नाही? मग राघवसाठी तिने अगदी स्पेशल असं सरप्राईज गिफ्ट आणलेलं असतं आणि त्या गिफ्टमधून असा खूप मोठा असा पिसारा निघालेला असतो. तेव्हा राघव खूप घाबरलेला असतो. तर सिंधू आता खूप त्याच्यावर हसत असते आणि हे सर्व क्षण सिंधूला आठवत असतात. मग आता सिंधू राजश्रीला ते क्षण सर्व आठवून म्हणते, आई आपल्या माणसांसाठी जे योग्य आहे ना तेच मी नेहमी केलंय. खरं सांगू का, माझं या घरातील प्रत्येक माणसावर इतकं प्रेम आहे ना, मी कुणासाठी माझा जीवही देऊ शकते. तेव्हा राजश्री म्हणते, सिंधू असं बोलू नकोस बाळा, पण मला ना एक गोष्ट कळत नाही, तुझ्या डोक्यात अशा कल्पना येतात तरी कुठून? तेव्हा सिंधू हसते आणि म्हणते, कुठून म्हणजे कसं काय? अहो इच्छा तेथे मार्ग, कारण आपल्या माणसावर संकट आलं ना तर त्याला तेथून बाहेर काढण्याचा मार्गही आपोआपच सुचतो.
तेव्हा आता राजश्री म्हणते, तुला आठवतं सिंधू, ते सदा प्रकरणामध्ये आपला राघव कसा अडकला होता ग? तेव्हा सिंधू म्हणते, हो मला चांगलाच आठवतोय तो प्रसंग आणि ते सगळं काही प्रकरण. मी ते प्रकरण कधीही आयुष्यात विसरू शकत नाही. एक कळत नाही आई, आपण चांगल्या भावनेने जेव्हा दुसऱ्यांसाठी काही करतो आणि त्याच प्रकरणामध्ये आपण एवढं भयंकर अडकतो याची कल्पना मला कधीच नव्हती. आणि त्यावेळी मला सगळ्या गोष्टी समजल्या. आपण खूप काही लोकांसाठी चांगलं केलं ना तरीही आपल्यासाठी ते एवढंही चांगलं नाहीये असं म्हणून आता राजश्रीला मधूबद्दल सांगत असते. तेव्हा राजश्री सुद्धा त्याचा विचार करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सिंधू आणि राघव दोघेही बेडरूम मध्ये असतात. त्याच वेळी आता सावी आणि विनू हे दोघेही तेथे येतात आणि म्हणतात, आम्हाला खूप झोप आली आहे म्हणून आम्ही दोघेही इथे झोपणार. तेव्हा राघव म्हणतो, सावी आणि विनू दोघांनीही ऐका, सर्वांनी उद्या एकत्र झोपलं तर नाही चालणार का? मग आता सावी हट्ट करते, नाही बाबा नाही चालणार, आम्हाला इथेच झोपायचे आणि ते सुद्धा आज. तेव्हा सिंधू आता राघवकडे पाहून हसते. दुसरीकडे सिंधू आता लगेच राजश्रीला वचन देते, इथून पुढे आपल्या घरावर मी कुठलंही संकट येऊ देणार नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.